ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे शहाड धाकटे गाव का धाकटे शहाड हे गाव आणि ह्या गावातील आपलं हे मोगरे परिवार आणि या मोगरे परिवाराच्या आजी कैलासवासी दाखलूबाई भाऊ मोगरे आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2015 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 11व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. जवळजवळ आजीला जाऊन आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 11वं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या प्रवचन सेवेच्या निमित्तानं तुमचं सर्वांचं दर्शन घडतंय. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आईच्या पाठशामध्ये आईची 7 मुलं अर्थात 5 मुलगा आणि 2 मुली, त्याचप्रमाणे नातवंड पतवंड हा संपूर्ण मोगरे परिवार, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आईच्या 5 मुलांपैकी 3 मुलं स्वर्गवासी झालेली आहेत, अर्थात आपल्याला सोडून गेलेले आहेत. 2 जण अर्थात आमचे राम काका आणि लक्ष्मण काका या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे 2 मुली आईच्या. अशा प्रकारे नातवंड पतवंडांचा जर विचार केला तर हा खूप मोठा परिवार बरं का. आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेब माळकरी होत्या, हरिभक्त परायण होत्या. अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, देवाचं नामचिंतन केलं, देवाचं स्तवन केलं. जेवढं चांगलं वागता येईल तेवढ्या चांगल्या वागल्या, जेवढं चांगलं जगता येईल तेवढ्या चांगल्या जगल्या. आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना पायी वारी कधी आईंची चुकली नाही, नाही का. सतत अगदी पायी वारी करायच्या. आळंदी ते पंढरपुरापर्यंत जी पायी वारी असते त्या पायी वारीमध्ये आई सहभागी व्हायच्या. आपल्या इथून जी पायी वारी निघायची तिथे त्या पायी वारीमध्ये सुद्धा सहभागी व्हायच्या आणि अखंड भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन करणं, अखंड भगवंताचं स्तवन करणं, अखंड भगवंताचं भजन करणं हे कार्य आईसाहेबांनी केलं. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना जवळजवळ वयाच्या 105व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला बरं का. म्हणजे 100 पार केली आईने, नाही का. 105 वर्ष आणि 105व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आमची काही कर्तव्य आहेत, आम्ही काही साध्य करायचं आहे बरं का. ते ज्याला कळलं आणि ज्याच्या स्मरणात राहिलं ना तो मनुष्य त्याप्रमाणे वाटचाल करत असतो आपल्या आयुष्याची, नाही. आईसाहेबांनी संसार केला, प्रपंच केला, मुलाबालांचा सांभाळ केला, मुलाबालांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, नातवंडांच्यावर संस्कार केले, मुलांवर संस्कार केले बरं का. ह्या परिवाराने सुद्धा आईसाहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आईसाहेबांची सून असेल, त्याचप्रमाणे सुना नातसुना असतील. आता हे दादा म्हटल्यानंतर अशोक दादा नातू ना, नाही का. आईसाहेबांचे नातू, त्याच्यानंतर आपले मग आईसाहेबांचे नातू ना, आहे की नाही. अर्थात अशोक दादा असतील, आपले महेश दादा असतील, हे नातवंड आईसाहेबांची. म्हणजे बघा, नातवंडांवर सुद्धा संस्कार करण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं, मार्गदर्शन करण्याचं भाग्य लाभलं, नाही का. आणि पतवंडांना सुद्धा आईसाहेबांनी बघितलं चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यांच्यावर सुद्धा संस्कार केले आईसाहेबांनी बरं का. असं अतिशय चांगल्या प्रकारे पुण्याचं काम आईकडून घडलं, चांगल्या प्रकारे आईसाहेबांचं भाग्याचं काम घडलं. खरं तर कसं असतं माहितीये का, आम्ही आमच्या संसारासाठी आणि प्रपंचासाठी खूप काही करत असतो आणि प्रत्येक मनुष्य करत असतो. प्रपंचासाठी, संसारासाठी सगळेच जगत असतात, सगळेच धावपळ करत असतात, नाही का. आपल्या जीवनाची धावपळ करत असताना बाबा आपण जर विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनुष्य धावतोय, आहे की नाही, जरा सुद्धा थांबत नाही. म्हणजे कधीतरी त्याच्या घरी काही काम घेतलं ना तर सूर्योदय कधी होतो याची वाट पाहत होतो, नाही का. सूर्य कधी उगवतोय याची वाट पाहतोय आणि ते काम करता 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 जर काम संपणार नसेल तर लगेच त्याला असं वाटतंय की अरे थोडा सूर्य उशिरा मावळला तर बरं होईल, ते काम तरी संपून जाईल, नाही का, असं वाटतंय माणसाला. पण बघा,
संसार प्रपंचामध्ये कितीही जरी आपण धावपळ केली, कितीही जरी काबाड कष्ट केले, कितीही जरी देह झिजवला, तरी शेवटी त्याच्यातून निष्पन्न काय होतंय बरं? त्याच्यातून काय येतंय बरं? शेवटी जर आम्ही विचार केला तर जेवढी आयुष्याची धावपळ आहे ना, आम्ही जे काही करतोय ना, त्याच्यातून शेवटी आम्हाला आमच्यासाठी काहीही प्राप्त होत नाही, नाही का? आपल्यासाठी काय प्राप्त होत आहे? वडील मुलांसाठी करत असतात, नाही का? प्रत्येक वडील मुलांसाठी करत असतात, मुलांसाठी जगत असतात. जी काही धावपळ असेल ती मुलांसाठी करत असतात. कारण प्रत्येक वडिलांना काय वाटतंय माहितीये का? माझ्या मुलांनी सुखात राहावं, आनंदात राहावं, समाधानामध्ये राहावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. आई सुद्धा जी काही धावपळ करते की नाही, त्याला कारण तेच आहे. आई सुद्धा जी धावपळ करते, नाही का, तिला सुद्धा वाटतंय माझ्या मुलांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, समाधानात राहिलं पाहिजे, समाधानात जगलं पाहिजे, बरं का? मग आपण आपल्या संसारासाठी धावपळ करत असतो, मुलाबालांसाठी धावपळ करत असतो. आणि मग ह्याच गोष्टीमध्ये गुंतल्यानंतर, ऐकताय ना, ह्याच गोष्टींमध्ये विचार करता 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 जेव्हा मनुष्य वृद्ध होतो ना, म्हातारा होतो की नाही, तेव्हा मग माणूस स्वतःचा विचार करायला लागतो. बाबा खरं आहे की नाही? दृष्टी कमी झाली की मग कोणाचा विचार करतोय? स्वतःचा विचार करतोय ना. ऐकायला कमी यायला लागलं की मग स्वतःचा विचार करतोय. पाय थकले, आता चालता येत नाही, शिडी चढता येत नाही, जिना चढता येत नाही, पायऱ्या चढता येत नाही, मग त्यावेळी मात्र मनुष्य कोणाचा विचार करतोय? स्वतःचा विचार करतोय, बरं का? स्वतःचा विचार करतोय. आणि मग तेव्हा त्याला कळतंय की मी तारुण्यामध्ये जेव्हा जेव्हा माझ्याकडे सामर्थ्य होतं ना, बळ होतं ना, तोपर्यंत धावपळ केली, जगलो, वाढलो, सगळं काही कार्य केलं, जे माझ्या वाट्याला येईल ते काम केलं. पण जगलो कोणासाठी? संसारासाठी, मुलाबाळांसाठी, बायको पोरांसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी. तेव्हा त्याला कळतंय स्वतःसाठी जगायचं राहून गेलं, बरं का? स्वतःसाठी जगाचं राहून गेलं. तर तेव्हा मग मनुष्य बाबा विचार करतोय की स्वतःसाठी जगायचं राहून गेलं, नाही का? मी सर्वांसाठी सर्व काही केलं, पण माझ्या स्वतःसाठी मात्र काही केलं नाही, नाही का? आता जे स्वतःसाठी आपल्यासाठी जे करायचंय की नाही, ते आई साहेबांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या माळकरी होत्या ना, नाही का? हरिभक्त पारायण होत्या. चांगल्या प्रकारे कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल, हरिनाम सोहळा असेल, त्या ठिकाणी जाऊन श्रवण करण्याचं, ऐकण्याचं काम त्यांनी केलं, नाही का? पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये त्या सहभागी झाल्या आणि मस्त की अगदी त्या नामचिंतनाचा, नामस्मरणाचा, हा अगदी अध्यात्माचा, परमार्थाचा, भक्तीचा आनंद घेतला आई साहेबांनी, नाही का? आणि आम्हाला सुद्धा ते कार्य करायचं आहे, कारण ते कार्य महत्वाचं आहे, बरं का? आता साधं उदाहरण आहे बघा. आपण जर आपल्या चामड्याच्या डोळ्यातून जर बघितलं, हे जे चामड्याचे डोळे आहेत त्याच्यातून, तर सांगा, माणूस जन्माला येताना काही बरोबर आणतो का बरं? येतंय का काही माणसाच्या बरोबर? काहीच नाही ना. माणसाच्या बरोबर काहीच येत नाही ना. आणि त्याच डोळ्याने जर आपण त्याच पद्धतीने जर बघितलं, तर जाताना सुद्धा माणसाच्या बरोबर काहीच जात नाही, नाही का? जे काय आम्ही गोळा करतोय सगळं, नाही का, हे गोळा कर, ते गोळा कर, हे साठव, ते साठव, त्यापैकी काय जातंय बरं माणसाच्या बरोबर? काहीही नाही. येताना सुद्धा काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत, बरं का? आता महत्वाचा विषय बघा काय आहे. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काय म्हटलेलं आहे? येताना आम्ही काहीही बरोबर घेऊन आलेलो नाहीत, जाताना सुद्धा आम्ही काहीही बरोबर घेऊन जाणार नाहीत. मधला काळ किती आहे बरं? 2 दिवस. आपण काय बोलतो माहितीये का? माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. भले तो 50 वर्षे, 60 वर्षे, 70 वर्षे, 100 वर्षे जगला असेल, पण तरी सुद्धा काय बोलतो माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. एक म्हणजे जन्म झालेला दिवस आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा दिवस. मधले दिवस आपले मोजले जात नाहीत, कारण ते आपण कशासाठी कार्य करतोय, कशा पद्धतीने कार्य करतोय त्याच्यावर अवलंबून आहे, बरं का? आता बघा, जर आम्ही येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जातानाही जर काही बरोबर घेऊन जाणार नाहीत, मग मधल्या काळामध्ये आम्ही काही करू नये का? केलं पाहिजे ना बाबा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा जर आमच्या पूर्ण करायच्या आहेत, तर त्यासाठी आम्ही कामधंदा केलाच पाहिजे. 4 पैसे कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे आम्ही. आमची मुलं बाळ, कारण ती आमच्या पोटी जन्म घेतलेला आहे,
ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण आहेत ना त्यांच्या आमच्यावर, ते फेडायचे आहेत की नाही? मग त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे, त्यांच्यावर मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. हे कर्तव्य आमचं आहे. आमच्या आई वडिलांची सेवा आम्ही केली पाहिजे, कारण आम्हाला जन्म त्यांनी दिलेला आहे. ज्या समाजामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्या समाजासाठी आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. ज्या कुटुंबामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्या कुटुंबासाठी आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. हे मधल्या काळामध्ये आम्हाला सगळं करायचं आहे. पण हे सगळं करत असताना, हे सगळं कार्य करण्यासाठी जो देव आम्हाला बळ देतोय, सामर्थ्य देतोय ना, त्या देवाला विसरता कामा नये. बरोबर आहे की नाही? हे सगळं कार्य करत असताना जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय, बळ देतोय, त्या देवाला आम्ही विसरता कामा नये. आता बघा, आम्ही जर चर्मचक्षुने बघितलं, आम्ही जर चांबड्याच्या डोळ्याने बघितलं, तर आम्ही येताना काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. आणि मधल्या काळामध्ये जे जे काही आम्ही साठवतोय, गोळा करतोय, ते सगळं काय असतंय बरं? माझं आहे, मी गोळा केलंय, मला मिळालंय, मी आणलंय, माझ्यामुळे चाललंय. हा सगळा सत्य की भ्रम? भ्रम ना बाबा, नाही का? एखादा कर्तबगार मनुष्य घरातला, कर्ता पुरुष घरातला, त्याला आपण काय म्हणतो? कर्ता पुरुष. कारण कर्तेपणा घेतली की सगळ्या प्रकारचं सगळंच आलं ना, त्याला सगळंच आलं की नाही? करता मी म्हणशी तेने तू दुःखी आणि कष्टी होशी, असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे करते पण घेतलं की मग सगळं आपल्याला त्रास आला, तो सुख दुःख सगळं 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 आपल्याला आलं. मग एखादा कर्ता पुरुष असेल घरातला ना, तो एखाद्या वेळी त्रासून घरातल्यांना बोलतो, वैतागून. काय म्हणतो? अरे मी हाणतोय, मी कमवतोय, मी चार पैसे मिळवतोय, मी धडपड करतोय, मी धावपळ करतोय, मी काबाड कष्ट करतोय, म्हणून तुम्ही खाताय. बोलतो की नाही? मी जर निघून गेलो ना तर तुम्हाला भुकोजी राहावं लागेल. आणि हेच एखाद्या घरातल्या महिलेने ऐकलं ना, जिच्यावर जबाबदारी असते घरातल्या स्वयंपाकाची वगैरे सगळ्या प्रकारची, ती लगेच बोलते, हो हो, तुम्हाला तर चहा पण ठेवता येत नाही, 4 दिवस जर गेले तर तुम्हाला भुकोजी राहावं लागेल, बनवून द्यायचं काम मी करते ना. आता मला सांगा, हा जे पुरुष जे बोलतोय तो सत्य की भ्रम? मी आहे म्हणून तुम्ही खाताय. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, नाही का? आपला पणजा पण बोलायचा, मी आहे म्हणून तुम्ही खातात. आजा पण बोलायचा, मी आहे म्हणून तुम्ही खातात. आपले वडीलही म्हणायचे, मी आहे म्हणून तुम्ही खातात. आणि तोच वाक्य, तोच मंत्र जर आपण घेतला असेल तर, मी आहे म्हणून तुम्ही खातात, गेले तरी पण आहेच ना. ऐका, इथे काय माहितीये का? प्रत्येक बापाला असं वाटतंय की माझ्या मुलाने बसून खाल्लं पाहिजे, त्याला काही करायला लागलं नाही पाहिजे, एवढं कमवायचं आहे. पण जीवनाचा नियम असा आहे, आयुष्याचा नियम असा आहे की प्रत्येकाला कर्म ही करावीच लागतात. ऐकताय ना? प्रत्येकाला कर्म ही करावीच लागतात. आपल्या पणजोबालाही वाटलं होतं की आपल्या आजोबांनी, म्हणजे त्यांच्या मुलाने बसून खावं, त्यांनाही कर्म करावी लागली. आपल्या आजोबांनाही वाटलं होतं आपल्या वडिलांनी त्यांच्या मुलांनी बसून खावं, त्यांनाही कर्म करावी लागले. आणि आपल्या वडिलांनाही प्रामाणिकपणे वाटलं होतं की माझ्या मुलांनी आनंदात, सुखात, समाधानात बसून खावं. धावपळ करावीच लागते ना, धडपड करावीच लागते ना, कर्म करावीच लागतात की नाही? कर्म करणं हे माणसाचं कर्तव्य, कर्म केलीच पाहिजेत, कर्म करावीच लागणार आहेत. कोणालाही कर्म चुकत नाहीत. फक्त ती कर्म करत असताना आम्ही धर्म सोडता कामा नये, आम्ही नीती सोडता कामा नये, हे स्मरणात ठेवलं पाहिजे. याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. आमच्या वाट्याला आलेली कर्म करत असताना तुम्ही घरात असा, बाहेर असा, नोकरीला असा, व्यापार व्यवसायामध्ये असा, कुठे उद्योगधंदा जो काही तुमचा असेल त्या ठिकाणी, कुठेही जे तुमच्या वाट्याला कर्म आली असतील त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणाने ती कर्म केली पाहिजे, धर्म आचरण करून ती कर्म केली पाहिजे. आम्ही नीतीने जगलो पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, धर्म आचरण केलं पाहिजे. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. बरं का? मग आता जर आम्ही ज्ञानचक्षुने जर बघितलं, आतापर्यंत आपण चर्मचक्षुने बघितलं, चामड्याच्या डोळ्याने बघितलं, आणि जर ज्ञानचक्षुने आम्ही बघितलं, बरोबर आहे की नाही, तर येताना आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे. बरोबर आहे की नाही?
आता धाकटे शहाडमध्ये आपण आहोत या ठिकाणी, बरं का. थोड्या वेळामध्ये काही पाहुणी येतील, बरं का. आता इथे मला तरी वाटतं आत्या तुम्ही पाहुण्याच आलेल्या आहेत ना. कुठलं गाव बरं तुमचं? अंबरनाथ मधून आल्यात, बरोबर आहे की नाही. 4 पैसे गाठीला ठेवूनच इथपर्यंत आल्यात की नाही, की मोकळ्या हाताने आल्यात. तिकिटाला तरी पैसे लागले असतील ना, रिक्षाला तरी पैसे लागले असतील ना, बरोबर आहे की नाही. नुसतं आत्याला आमच्या अंबरनाथ मधून इथे शहाडला यायचं असलं तरी 5-25 रुपये जवळ ठेवावे लागलेले आहेत, मोकळ्या हाताने नाही. मग आम्हाला जर ह्या जीवनामध्ये जीवनाचा प्रवास करण्यासाठी, आयुष्याचा प्रवास करण्यासाठी जर देवाने पाठवलंय, तर मोकळ्या हाताने पाठवलं असेल का? मोकळ्या हाताने पाठवलं असेल आणि मोकळ्या हाताने आपण कर्म करू शकलो असतो. ऐका, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक भगवंताने आम्हाला आमच्या बरोबर दिलेली आहे, बरोबर आहे की नाही बाबा. मनात त्वांचिरे पूर्व संचित केले. साधं उदाहरण आहे बघा. आता आमच्या ह्या मोगरे परिवाराकडे आज आईचं 11वं पुण्यस्मरण आहे, नाही का. 11वं. मी वाचलं तर मला आश्चर्य वाटलं की नातू आजीचा 11वं पुण्यस्मरण साजरा करतोय. काय संस्कार असतील त्या आजीने केलेले, बरं का दादा. आजची जर परिस्थिती पाहायला गेली आजच्या कलियुगातली, आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं स्मरण मुलं ठेवत नाहीत. आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं स्मरण मुलं ठेवत नाहीत. ज्या युगात आपण वावरतोय फार कठीण अवस्था आहे बाबा. एकदा गेल्यानंतर काही पुण्यस्मरण साजरा करतात, काही आठवण ठेवतात, काही ठेवत नाही, काही मानतही नाही. गेले गेले, बरं का. पण आज आजीचं 11वं पुण्यस्मरण, आजीचं, आणि या ठिकाणी नातवंड एकत्र येऊन साजरा करतायत, बरं का. खूप पुण्याचा भाग आहे. खूप चांगल्या प्रकारे आपल्या आई वडिलांनी तुमच्यावर संस्कार केले, आजीने चांगल्या प्रकारे संस्कार केले दादा. खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये आजीच्या कृपेने, आजीच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने कधी काही कमी पडणार नाही. कारण ही श्राद्ध कर्म करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांनी आमच्यासाठी बरंच काही केलंय ना, बरंच काही. म्हणजे बाकी जाऊ द्या, तुमची घरना, माड्याना, गाड्यांना सगळं जाऊ द्या, पण एक सांगू का, त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तुमच्या अंगण्यामध्ये हे प्रवचन आयोजित करण्याचं सामर्थ्य तुम्हाला त्यांनी दिलंय, ही बुद्धी तुम्हाला त्यांनी दिली. ही सगळ्यात मोठी देणगी आहे, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्याला प्राप्त झालेली, बरं का. असो, मग आता थोड्या वेळामध्ये अनेक माणसं या ठिकाणी येतील, ज्यांना ज्यांना आमंत्रित केले ती येतील. आता दादांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना जेवढ्यांची व्यवस्था करता येईल, इथे जेवढ्यांची व्यवस्था होईल तेवढ्यांनाच आमंत्रण केलंय की नाही दादा, बरोबर आहे की नाही. आम्ही पाहुणे येण्याच्या आधी त्यांची व्यवस्था करत असतो, किंवा किती जणांची व्यवस्था करता येईल तेवढ्यांनाच आम्ही आमंत्रण करत असतो. मग साधं उदाहरण आहे, नुसतं आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना येण्याच्या आधी जर त्यांची व्यवस्था आम्ही करतो, बरोबर ना. आता वर तिकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे, आपण तर इथे फक्त 10-12 जणच आहेत. तिकडे काय 10-12 जणांचा स्वयंपाक करायला घेतलाय का? नाही ना दादा. 5-50 माणसांचा स्वयंपाक करायला घेतला असेल, बरोबर आहे. 100-200 माणसांचा स्वयंपाक करायला घेतला असेल. आपण 10-12 माणसं आहोत, पण इथे बाटलींचा बॉक्स बघा तेवढ्यात मी इथे बघितलं आपण, किती 50 माणसं पितील पाणी एवढा. म्हणजे काय, अजून येणार आहेत. येणार असलेल्या पाहुण्यांची ही येण्याच्या आधी आम्ही व्यवस्था करतो, बरं का. मग ऐका ना, जर आमच्याकडे पाहुणे येण्याच्या आधी जर आम्ही त्यांची व्यवस्था करत असू, तर आम्हाला या जगामध्ये जन्माला घालण्याच्या आधी देवाने आमची व्यवस्था केली नसेल का? केली नसेल. मग ज्ञानचक्षुने जर आम्ही बघितलं तर आम्ही प्रारब्ध बरोबर आणलेला आहे, संचित बरोबर आणलेला आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आमच्या गाठीला देवाने पैसे दिलेत, आमच्या गाठीला देवाने शिल्लक दिले, सामर्थ्य दिलंय, बळ दिलंय, बरोबर आहे की नाही. वापरायचं कसं हे क्रियमान कर्मावर अवलंबून आहे, समजतंय ना. ते वापरायचं कसं हे क्रियमान कर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्मावर आमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, बरं का. दरवाजात येणार आता ते बघा आलं, बरं का. अगदी वेळेवरच, म्हणजे उदाहरण देता देताच आलं ते. कोणीही जरी आलं, कोणी काही घेऊन येऊ द्या,
जर त्या बाईच्या दरवाजात आलेला कोणीही काही घेऊन जर तो तसा परतच जात नसेल, आला घेतला, गरज असो ना तर नसो, बरं का, राहील का गाठीला काही शिल्लक? गाठीला काही शिल्लक राहील? तसं आमच्या आयुष्यामध्ये जे भगवंताने जे काही दिलंय ते आमच्या आयुष्याचा प्रवास करत असताना कुठेही जर आम्ही काहीही खर्च करत असू तर जी शिल्लक भगवंताने दिलेली ती शेवटपर्यंत टिकेल का? राहील का? माणसाचं आयुष्य दिवसेंदिवस वाढत असतंय ना. फक्त आम्ही काय करतो माहितीये का? आयुष्य वाढत असतंय म्हणजे वय वाढत असतंय, आयुष्य तेच असतंय. आयुष्य कधीच माणसाचं वाढत नाही. जे आयुष्य दिलंय तेच, समजतंय ना? वय वाढत असतंय, आयुष्य वाढत असताना मग आम्ही वाढदिवस साजरे केले असते तर ठीक आहे. पण आम्ही जे वाढदिवस साजरे करतोय ते घट दिवस असतात का वाढदिवस असतात? समजा मला आता 43 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण 44 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी जर 44वा वाढदिवस जर साजरा केला तर माझे 44 वर्ष आयुष्यातले वाढले का कमी झाले? घटले का वाढले? घटले. मग आम्ही घट दिवस साजरा करायला पाहिजे ना, आम्ही वाढदिवस साजरा करतो. ठीक आहे, चला हरकत नाही. आपला महत्वाचा विषय काय माहितीये का? आयुष्य माणसाचं आपोआप पुढे जात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी तू कार्य व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तो बरोबर मोजतो, प्रत्येक क्षण ना क्षण मोजतोय आमचं. आम्हाला माहिती नाही आमचं किती आयुष्य बाकी येते, आम्हाला माहिती नाही, पण त्याला बरोबर माहिती आमचं किती आयुष्य बाकी येते. आता खर तर ज्या वेळेला मनुष्य तारुण असतो, ज्या वेळेला काबाड कष्ट करतो, तेव्हा माणसाकडे श्रीमंती पाहायला पाहिजे ना. पण तसं जर पाहायला गेलं तर माणूस जसा म्हातारा होत जातो ना तसा श्रीमंत होत जातो. जसा माणूस म्हातारा होत जातो तसा काय होत जातो? श्रीमंत होत जातो. तारुण्यामध्ये जे काळे केस असतात ना, त्या केसांमध्ये चांदी येते ना. दातामध्ये सोनं येतंय, म्हणून तो बोलतो 2 दात माझे सोन्याचे. डोळ्यांमध्ये मोती येतात, मोतीबिंदू नाही का. केस पिकले की चांदी, दात पडले की सोन्याचे दात बसवतो, बरं का. डोळ्यांमध्ये मोती येतात आणि हाडांमध्ये चांगल्या चांगल्या महागड्या प्लेट काय आणि रॉड येतात, नाही का. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर बघा, ऐका, आम्ही कितीही जरी आमचं आयुष्य थांबवायला घेतलं तरी आयुष्य कधी थांबत नसतंय, कधीच थांबत नाही. क्षण ना क्षण आम्ही पुढे पुढे जात असतो. विशेष म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही जगण्यासाठी धावपळ करतोय, आमचं आयुष्य जगण्यासाठी आम्ही पुढे पुढे जातोय. पण प्रामाणिकपणे विचार करा, आम्ही जगण्याच्या जवळ जातोय का मृत्यूच्या जवळ जातोय दिवसेंदिवस? आमचं जेवढं आयुष्य पुढे पुढे सरकतंय तेवढं जगण्याकडे का मृत्यूकडे? मृत्यूच्या दिशेने आमची वाटचाल सतत होत असते. मृत्यूच्या दिशेने आम्ही जात असतो. असू द्या, अगरबत्ती लावायला ना नका लावू, सध्या नका लावू. तर आम्ही मृत्यूच्या दिशेने पुढे पुढे वाटचाल करत असतो, बरं का. खरं तर याचं स्मरण ठेवलं पाहिजे आम्ही, याची आम्हाला आठवण ठेवली पाहिजे, याची आम्ही आठवण ठेवली पाहिजे, बरं का. मग आता स्मरणात ठेवूया, आपण एक विचार करूया. येताना मी प्रारब्ध बरोबर घेऊन आलोय, संचित बरोबर घेऊन आलोय. क्रियमान कर्म आम्हाला करायचे, कसं वापरायचंय, किती खर्च करायचं ते आमच्यावर अवलंबून आहे. डोळे दिलेत भगवंताने, काही पाहून चालेल का? काही जर बघितलं तर मग शेवटी काय अवस्था होईल बरं? कान दिलेत देवाने, काही ऐकून चालेल का? तोंड दिलंय देवाने, काही बोलून चालेल का? हात पाय दिलेत देवाने, कुठेही कशाही प्रकारे वापरून त्याचा वापर करून चालेल का? नाही. याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का. म्हणजे तर कसं खर्च करायचा, अर्थात कशा प्रकारे कर्म करायची ना, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आता बघा, माणूस आता जी कर्म करतोय ना, बरं का, सगळ्यांना चिंता आताची नाही. ज्याला त्याला चिंता आहे ना बाबा, मेल्यावरची चिंता चालू आहे. मेल्यावर दिवस चांगलं, मेल्यावर चांगली जागा मिळाली पाहिजे. कधीतरी असं माणूस बोलतो की नाही, वरती जागा चांगली भेटली पाहिजे, मेल्यावर जागा चांगली भेटली पाहिजे, बरं का. म्हणजे नंतरचा विचार करतो. मोक्षाविषयी जरी विचार करत असेल तरी माणूस कधीचा मोक्षाचा विचार करतो?
मेल्यानंतर मुक्त झालो पाहिजे, मेल्यानंतर मोक्ष, अरे तसं काही नसतंय. नंतरचा जो प्रवास आहे ना तो आपल्या आत्ताच्या प्रवासावर अवलंबून आहे. समजतंय ना? मेल्यावर जागा चांगली पाहिजे, दोन्ही. मेल्यावर वर आणि मेल्यावर जागा जर चांगली पाहिजे तर आता आम्ही चांगल्या जागी बसलो पाहिजे.